सरपंच हत्या प्रकरणातील फरार आरोपी असणारा कृष्णा आंधळे याच्या काही मित्रांनी काल धारूर येथील एका युवकाला, अशोक मोहिते या युवकाचं नाव आहे, आपण जर बघितलं तर त्यांना आता लातूरच्या खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. अंबाजोगाई येथील शासकीय रुग्णालयातून त्यांना त्यांची प्रकृती चिंताजनक असल्यामुळे या ठिकाणी दाखल करण्यात आलं आहे. बातम्या का पाहतोस असा जाब विचारत फरार आरोपी असणाऱ्या कृष्णा आंधळे याच्या दोन मित्रांनी बेदम मारहाण केली आणि त्यानंतर त्यांची प्रकृती चिंताजनक आहे. आपल्यासोबत त्यांचे नातेवाईक आहेत. मला सांग, काय नेमकी घटना घडली, काय सगळा प्रकार आहे? हा ते झोपलेला मोठ्याने बोल. आमचे चुलत मामा त्यांची डेट झाली तिथं शेजारी, तिथे बसलेला होता, मोबाईल वगैरे बातम्या बितम्या बघत होता आणि तिथं आली काही, त्याला हाणमार केली भावाला. आणि भावाला हाणमार केल्याच्या नंतर कोण होते मारणारे? कोण? वैजनाथ बांगर असं त्याचं नाव आहे आरोपीचं, आणि अभिषेक साने. हां. हा, त्याने डोक्यात वार केले, डोळ्यावर रॉड, पाठीत रॉड मारले आणि फरार झाले. सोबत डॉक्टर आहेत. मला सांगा सर, काय कशी तब्येत आहे पेशंटची? त्यांच्या मेंदूला मार लागलेला आहे आणि थोडासा मेंदूमध्ये रक्तस्राव झालेला आहे. सोबत डोळ्याला थोडीशी सूज आहे आणि पाठीवर जे आहे थोडासा मुका मार लागलेला आहे. बाकी त्यांच्यावर उपचार चालू आहे. सध्या तरी परिस्थिती ठीक आहे. एकूणच पाहिलं तर फरार असणाऱ्या कृष्णा आंधळे पोलीस त्यामुळे कुठेतरी आता हे प्रकरण नेमकं कुठल्या वाटेवर जाते पाहणं तितकंच महत्त्वाचं ठरणार आहे.